नमस्कार मंडळी, मॅक कट्ट्यावर आपलं पुन्हा एकदा स्वागत. कट्टा मकरंदचा खुल्या चर्चेचा आपण वेध घासतो विविध बातम्यांचा. मंडळी, विधानसभा निवडणुकीची घोषणा झालेली आहे. विविध पक्षांचे उमेदवार ठरत आहेत. काही ठिकाणी उमेदवार आपले अर्जही भरत आहेत. अजूनही महाविकास आघाडीचं जागांचा घोळ पूर्ण संपलेला नाहीये, तर महायुतीचा 10 ते 12 जागांचे निश्चिती करणं बाकी आहे. या सर्व पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातल्या काही लढती विशेष ठरणार आहेत, महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. मंडळी, मॅक कट्ट्यावर आपण अशा विशेष लढतींचा वेध घेणार आहोत. मंडळी, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघ, जिथून राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड हे आमदार आहेत. ते महाविकास आघाडीच्या कार्यकाळात मंत्रीही होते. दीर्घकाळ राष्ट्रवादी पक्षात आहेत. म्हणजे ज्या दिवशी राष्ट्रवादी पक्ष स्थापन झाला त्या दिवशीपासून ते राष्ट्रवादी पक्षात आहेत. ते पूर्वीचे काँग्रेसमध्ये सक्रिय होते. NSUI म्हणजे काँग्रेसची जी स्टुडंट विंग आहे, नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया, यातून ते राजकारणात आले. त्यावेळेच्या ठाणे जिल्ह्यातलं जे काँग्रेसचं नेतृत्व होतं, विविध स्तरावरची नेते मंडळी होती, अशातही जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या कौशल्याने आपलं स्थान निश्चित केलं. आणि मग राष्ट्रवादी पक्षाची स्थापना झाली. त्यावेळी संस्थापक शरद पवार यांच्याबरोबर त्यांनी आपली वाटचाल सुरू केली. राष्ट्रवादी पक्षाचे एक प्रमुख प्रवक्ते, अत्यंत आक्रमक, जहाल बोलणारे आणि हिंदुत्वावर तुटून पडणारे, अशी जितेंद्र आव्हाड यांची प्रतिमा आहे. इशरत जहा या प्रकरणात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्यांची भूमिका त्यांनी काय घेतली होती. वेळोवेळी त्यांनी हिंदू धर्म, हिंदूपण, हिंदुत्व, हिंदू संस्कृती अशावरही टीका केलेली आहे. पण कळवा मुंब्र्यामधून ते सातत्याने निवडून येत आहेत. ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीतही ते प्रभाव टाकतात आणि जितेंद्र आव्हाड यांचा राष्ट्रवादी गट असा ठाणे महापालिकेत निवडून येतो आणि त्याच्यावरही त्यांचं वर्चस्व असतं. त्यामुळे अतिशय वेगळ्या प्रकृतीचे आणि स्वतःचं एक स्थान ठाणे जिल्ह्याच्या राजकारणात आणि हळूहळू महाराष्ट्राच्या राजकारणात निश्चित करणारे असे जितेंद्र आव्हाड आहेत. त्यांच्या विरोधात उभे राहिलेले आहेत नजीबुल्ला. नजीबुल्ला हे महायुतीचे म्हणून उमेदवार आता झालेले आहेत. मुळातच जितेंद्र आव्हाड आणि नजीब मुल्ला हे राष्ट्रवादीतले सहकारी, सुरुवातीला मित्र, मग स्पर्धक आणि आता विरोधक म्हणून एकमेकांच्या समोर उभे ठाकलेले आहे. असं म्हटलं जातं की जितेंद्र आव्हाड यांनी जेव्हा कळवा मुंब्रा मतदारसंघ अस्तित्वात आला तेव्हा तो त्यांनी निवडला. त्यावेळी तिथली मतं त्यांना एकगठ्ठा मिळतील याच्याकरता नजीब मुल्ला यांनी मदत केली होती. नजीब मुल्ला यांनी कोकण पदवीधरची निवडणूकही लढवली होती. त्यात त्यांना यश आलं नाही. ते एका सहकारी बँकेचे अध्यक्षही होते. ठाणे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणूनही ते आक्रमक होते. आणि असे नजीब मुल्ला यांना स्वाभाविक राजकीय महत्वाकांक्षा याच्यात काही गैर नाही. आणि त्यातूनच जितेंद्र आव्हाड विरुद्ध नजीब मुल्ला असा संघर्षही सुरू झाला. नजीब मुल्लांनी आपला गटही सुरू केला, गट प्रभावी केला. आणि मग जितेंद्र आव्हाड शरद पवार यांच्याबरोबर, तर नजीब मुल्ला हे अजितदादांबरोबर, असं राष्ट्रवादीच्या फुटीपूर्वीचंही चित्र होतं. राष्ट्रवादीत फूट पडली. अजितदादांनी आपला आमदार घेऊन महायुतीत आले. महायुती झाली आणि नजीब मुल्ला हे आता अजितदादांसोबत आहे. महायुतीचं ते जागा वाटप ठरलं. त्यात ठाणे महानगरपालिकेतले 2 मतदारसंघ हे शिवसेनेकडे, एक ठाणे शहर विधानसभा मतदारसंघ हा भाजपकडे आणि कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघ हा अजितदादा पवार राष्ट्रवादी पक्षाकडे आहे. स्वाभाविकच अजितदादा यांनी आपल्या उमेदवार म्हणून नजीब मुल्ला यांना पसंती दिलेली आहे. मंडळी, मुंब्रा कौसा असा जो सगळा पट्टा आहे त्यातल्या एक गठ्ठा मुस्लिम मतांच्या आधारे जितेंद्र आव्हाड निवडून येतात असं एक नेहमी राजकीय विश्लेषण केलं जातं किंवा मत मांडलं जातं. या पार्श्वभूमीवर नजीब मुल्ला यांची निवड झालेली आहे. मुळात आपण लक्षात घेतलं पाहिजे, कळवा मुंब्रा खारेगाव हा जो सगळा परिसर आहे यात आगरी मतांचं प्राबल्य आहे, काही प्रमाणात कोळी मतांचं प्राबल्य आहे आणि मग उर्वरित समाज आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यपद्धतींमुळे ते निधी आणतात, त्या निधीचा विनियोग करतात आणि ते कळवा मुंब्रा परिसराचं, खारेगाव परिसराचं चित्र बदलून टाकत आहे, अशी चर्चा ही तिथे आहे. या पार्श्वभूमीवर
महायुतीचे नजीब मुल्ला आहेत. महायुतीत शिवसेना, एकनाथ शिंदे, भारतीय जनता पार्टी आणि अजितदादा असे तिघं एकत्र आहेत. आता इथे असा मुद्दा आहे की वोट जिहादची मांडणी लोकसभा निवडणुकीपासून भारतीय जनता पार्टी करते. विधानसभा निवडणुकीतही हळूहळू त्या मुद्द्यावर भारतीय जनता पार्टी आक्रमक होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. आणि या सर्व पार्श्वभूमीवर आता ही लढत कशी होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. नजीब मुल्ला आपल्या एकेकाळचे जुने मित्र, सहकारी यांच्यावर हल्ला करताना, आरोप करताना काय मुद्दे आणणार? जितेंद्र आव्हाड त्याचप्रमाणे आपली बाजू भक्कम आहे सिद्ध करण्याकरता कोणते मुद्दे आणणार? आणि मंडळी, मुंब्रा कौसामधले मुस्लिम मतदार कोणाच्या मागे उभे राहणार हा कळीचा मुद्दा आहे. साधारणपणे मुस्लिम मतदानाचा पॅटर्न काय असतो? भाजप विरोधात जो कोणी उमेदवार आहे त्याला निवडून आणलं पाहिजे. त्यामुळे सपा काँग्रेसची गणितं उत्तर प्रदेशमध्ये जुळली गेली. ह्या सर्व पार्श्वभूमीवर आता नजीब मुल्ला यांना मुस्लिम मतदार कोण मानणार? ते महायुतीत म्हणजे भाजप जिथे पक्ष आहे त्याच्याबरोबर गेल्यामुळे नजीब मुल्ला यांचं हे मुस्लिमपण या निवडणुकीत कळवा मुंब्र्यामधले मुस्लिम मतदार नाकारणार आणि परत एकदा जितेंद्र आव्हाड यांना पाठबळ देणार की नजीब मुल्लांच्या निमित्ताने मुंब्र्याला एक मुस्लिम आमदार मिळणार आहे या भावनेतनं त्यांना विधिमंडळात पाठवणार. इथेच तर सगळ्यांची कसोटी आहे. जितेंद्र आव्हाडांनी आपली एक मतपेटी तयार केलेली आहे आपल्या कार्यपद्धतीतनं. काही प्रमाणे तिथे प्रत्येक पक्षांच्या आपल्या मतपेट्या आहेत. त्या मतपेट्या इंटॅक्ट राहतील, सुरक्षित राहतील. साधारणपणे जे दीर्घकाळ ज्या पक्षाला मतदान करतात ते त्याच पक्षाला मतदान करतात. त्या पक्षाचा जर निर्णय पटला नाही तर मतदान करत नाही पण विरोधात जात नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर कळवा मुंब्रा इथली निवडणूक ही अतिशय लक्षवेधी होणार आहे आणि चुरशीची होणार आहे. म्हणूनच मंडळी, कळवा मुंब्र्यामधले बाकीचे समाज घटक आणि उर्वरित मुस्लिम समाज हा कसा मतदान करतो त्यावर या निवडणुकीचं, कळवा मुंब्र्यातल्या विजयाचं भविष्य अवलंबून राहणार आहे. विविध प्रकारचे मुद्दे महायुतीच्या प्रचारात येणार आहेत आणि ते मुद्दे काय असतील तर उरणची घटना असेल, ठाण्यातल्या हजुरीची घटना असेल, सायनमध्ये घडलेली घटना असेल. त्यामुळे हिंदुत्वाचे सगळे मुद्दे महायुतीच्या माध्यमातून महाराष्ट्रात मांडले जाणार आहेत. हे सगळे मुद्दे कळवा मुंब्रा विधानसभेत कशा प्रकारे मांडले जातील? नजीब मुल्ला यांना तिथे अशा प्रकारचा हिंदुत्वाचा प्रचार केला गेला तर तो सोयीचा ठरणार आहे का? नजीब मुल्ला केवळ मुस्लिम मतांवर अवलंबून न राहता उर्वरित हिंदू समाजाच्या मतांचा काही वेगळा विचार करणार आहेत का? काय नेमकं कळवा मुंब्रा निवडणुकीत होणार आहे? मंडळी, कळवा मुंब्रा निवडणुकीचा निकाल हा खूप बोलका आणि काहीसा संदेश देणारा ठरणार आहे. कळवा मुंब्रा निवडणुकीत परत एकदा जितेंद्र आव्हाड यांचा विजय झाला तर मुस्लिम मतदार हा त्या अर्थी सुज्ञ आहे आणि तो भाजपाला हरवण्याकरता अधिक योग्य प्रकारे निर्णय घेतो असा संदेश जाणार आहे. त्यांच्याकरता नजीब मुल्ला हा उमेदवार नसून तो महायुतीचा म्हणजे भाजप असलेल्या पक्षाचा उमेदवार त्या अर्थी असल्यामुळे त्यांच्या दृष्टीने त्यांच्या जवळचा उमेदवार जितेंद्र आव्हाड ठरणार आहेत का? की कळवा मुंब्र्यामधले मुस्लिम मतदार काही वेगळा कौल देणार आहे? की आणखीन एक शक्यता आहे मुस्लिम मतातच फूट पडणार आहे आणि मुस्लिम मतांच्या डिव्हिजनचा तोटा जितेंद्र आव्हाड यांना सहन करावा लागणार आहे का? एक मुस्लिम आमदाराची संख्या वाढली तर विधिमंडळात आपल्याला मिळणाऱ्या प्रतिनिधित्वातनं आपल्याला हवे तसे निर्णय आपण घेऊ शकू, वेळप्रसंगी महायुतीतलाही अंतर्गत दबाव आपण उत्पन्न करू शकू, अशा प्रकारची मानसिकता मतदारांची असेल का? आणि म्हणूनच मंडळी, कळवा मुंब्रा परिसरातल्या सगळ्याच मतदारांना मतदानाला जाताना परत एकदा महाराष्ट्र धर्माची आठवण ठेवावी लागेल. आपण आपल्या विधिमंडळापुरतं, आपल्या मतदारसंघापुरते जरी निवड करणार असू तर अवघा महाराष्ट्राचं चित्र आणि अवघ्या महाराष्ट्रात ठिकठिकाणी घडत असलेल्या घटना डोळ्यासमोर ठेवावी लागतील. महाराष्ट्र समृद्ध करायचा, सुरक्षित करायचा, विकसित करायचा म्हणजे काय हे नेमकं समजून घ्यायला लागेल. आणि असा सुरक्षित, समृद्ध, विकसित महाराष्ट्रातले अडथळे काय आहेत, दिसणारे अडथळे काय आहेत, छुपे अडथळे काय आहेत, कोणत्या कोणत्या अमूर्त रूपात हे अडथळे आपल्या समोर आहेत हे मतदारांना जाणून घ्यावं लागेल. त्यामुळे कुठल्या तरी टोकाचा विचार न करता अतिशय समतोल पद्धतीने जर मतदार सामोरे गेले
तर मला असं वाटतं की कळवा मुंबड्यामध्ये काही वेगळं चित्र निर्माण होऊ शकतं. मंडळी, अशाच प्रकारे आपण वेध घेणार आहोत काही प्रमुख लढतींचा, महाराष्ट्रातल्या विविध मतदारसंघाचा. तूर्तास आज आपण इथेच थांबतोय. मॅक कट्ट्यावर पुन्हा भेटूया. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.